ए पुरी इकडे. काका काका काय का भाग्यश्री? काका तुमच्याकडे ना एक दाढीवाला माणूस मोठ्या गाडीतून आलाय. त्याला सांग मी घरात नाहीये, रात्री उशिरा येणार आहे. सांगता. आहो दाढीवाले, काका नाहीयेत, ते रात्री उशिरा येणार आहेत. ठीक आहे, मग त्यांना सांग मी उद्या येतो. बरं सांगते. गेला दाढीवाला. किती दिवस झाले? देतो ना पैसे. कधी? देतो. मग प्रॉब्लेम काय? नाही मी देणार होतो. मी कधी? आता. मग काय झालं? वाडकरचं नाटक चालत नाही ना. कोण वाडकर? ऍक्टर आहे तो, नाटकात काम करतो. तो नसला की त्याचं काम मी करतो. नाटकात? नाही, ऑफिसमध्ये. आणि त्यात देसाई मॅडमच्या नवऱ्याला सावंतचं लफडं कळलं ना. कोण देसाई मॅडम? आमच्या ऑफिसमध्ये मॅडम आहेत, ऑफिसर आहेत. मग सावंत कोण? तो पण आमच्या ऑफिसमध्ये. देसाई मॅडमचं ना सावंत लवर बॉय आहे. खरंच अरे तू काय मला वेडा समजतोस? अरे कोण वाडकर, कोण सावंत? माझ्या पैशांची यांचा काय संबंध? माझे पैसे कधी देतो बोल? देणार. अरे पण कधी देणार तू कोण? वाडकर नाही, सावंत भोसले. याने नाही दिले तर तू देशील? हा, असते तर दिले असते ना, पण हा इमानदार आहे, हा देईल. हा इमानदार. ते बाहेर पोरीला काय सांगितलंस सांगायला? काका घरात नाहीये, उशिरा येणार आहे. हे बघे राणे, उद्या संध्याकाळी माझे पैसे नाही दिले ना. देणार तो. चल तू म्हणतोस तर तो देईल, पण समजा नाही दिले तर याच्याबरोबर तुमच्या दोघांच्या तंगड्या तोडीन. चला. काय नाव? भोसले मोरे. अरे माझं विचारलं. ते आम्हाला कसं माहित असणार ना? अरे पण तुम्हाला नाही, ह्याला विचारलं मी. मग आम्हाला का थांबवलं? अरे तुम्हाला कोणी? अरे सगळे काही ते येडेच राहतात काय रे? जाता का घालू आता? चला राणे, उद्या संध्याकाळी पैसे. इब्राहिम भाई. काय आहे? नाव विचारलं ना, आता आठवलं. इब्राहिम भाई. चला. काय रे मध्ये किती उशीर आलास? दुसरा सुरू झाला माझा. नाही, आज नको म्हणतो. मद्यपानास नको म्हणतोयस? प्रकृती ढासळली की काय? तसं नाही रे, रोज रोज फुकटची प्यायला लाज वाटते. मी पैसे देतो, पी. उपाशी माणसाला जेवण देणार नाही, पण दारू पोट फुटेस तोर. काय रे, आपटे कुठे दिसत नाही तो? शुक्रवारी मुलाची मुंज नाही का? आईला त्याच्या मुलाची मुंज आमच्या पोटात गोळा. पत्रिकेत कृपया आहेर आणू नये असे नमूद केलेले आहे कोबराने. अरे कपडे घालून येऊ नये असं नमूद केलं का त्याने? आता मुलांना नवीन कपडे घ्यायला नको? मध्ये हिरोईन चालली. इकडे आमच्या मुलांना कपडे घ्यायला पैसे नाहीत, आणि ही रोज नवीन साडी चापून चोपून. काही म्हणा, ही दुर्गंधी चाळीतून जावयास हवी. मायला आमची झोपायची वेळ आणि हिची कामावर जायची वेळ. रात्री कुठे जात असेल रे कामाला? जसे काही तुम्हाला ठाऊकच नाही. दिवसभर दाराच्या बाहेर श्वानासारखे हुंगत असता म्हणून बरं आहे. काही काय बोलताय त्यांना? त्यांच्या मुलीसारखी आहे ती. अरे यांच्या मुलीचं सोडा, आपल्या मुलींचा विचार करा. यांना काय 1000 जावई भेटतील काय? हे बघा, कलर बरोबर नाहीये. मग हा बघ ना, हा चांगला आहे. अहो ते मटेरियल बरोबर नाही हो. बाबा काय कळतंय मग? काय ग? इकडे या ना. चल चल लवकर लवकर पसंत कर. चल. हे बघा. काय ग? बाबा आपण हा घेऊया. हा हो. वा, घे ना, तुला आवडला ना? हो. घे. वा, थोडा गॉडी आहे ना ग? नाही बाबा, चांगला आहे. नाही, मला थोडा गॉडी वाटला. बघ एखादा दुसरा कुठला तरी. थोडा महाग आहे ना बाबा? नाही नाही,
छे अगं महाग कसला घे. तुला आवडलाय ना, घे घे बिंदास्त घे. हा 80 pack ते कर. 85. ओके. आईचा होत्या आपतेच्या. काय रे, काय झालं? काय आवडलं नाही बाबा. अरे केवढे झप्पे बघशील तू. काय स्वतःला जवाहरलाल नेहरू समजतोयस का? चल बघ पटकन. हा तो दाखवा. बाबा मी काय म्हणतो, हा बोल. मी माझे जुनेच कपडे घालतो, हा. त्याच्याऐवजी मला पॅड घेता का? पॅड थोबड फोडू फोडू थोबड फोडू. चल पटकन सिलेक्ट कर. घ्या मग, तुम्हाला आवडतो तो घ्या. हे बघ, हा मस्त आहे, पिंक कलर आहे. दादा सॉरी 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 सॉरी. Sorry म्हणतोय. चल बाबा बॅटिंग करू. तुझ्या आईला तुझ्या. बाबा बाबा अभ्यास नाही चल. दादा हे जरा काढ ना. थांब बघू. काय ग, काय घातलेस हे? हा तिकडे पण बघितलं. दर असलं खोटं काय घालू नको, मानेवर रॅश उठतात. खोटं नाहीये ते. खरं कुठून आणलंस? नाक कापलंस ना माझं? कोणाकडनं मागितलंस? नाही मागितलं नाही. मग कोणी दिलं? कोणी दिलं? ती वरची नलिनी आंटी तिने दिलं. तुम्ही हो मी. काही काम होतं का? काम? हा काय चावटपणा लावलाय बाई तुम्ही? नलिनी, काय माझं नाव नलिनी. कितवं? काय? नाही, तुमच्यासारख्या बायका कपडे बदलवे तशी नावं बदलतात. का तुमच्या बायका नाही बदलत? हा, त्यांच्याकडे कारण असतं ना लग्नाचं. माझ्याकडे एक कारण आहे, परिस्थितीचं. पण तुमच्यासारख्यांच्या बायका तुम्ही कामावर गेल्यावर आमच्यासारख्या बायकांकडे येऊन काय काय बोलतात हे जर तुम्ही ऐकलत ना, तर तुम्ही जीव द्याल. तुमच्याशी नैतिकतेवर बोलणे इतपत माझ्यावर परिस्थिती आलेली नाही अजून. हे घ्या. आणि पुन्हा आमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. जवळी तुमच्याशी का सा तुम्ही? नाही, असं काय आहे का तुमच्यात? स्वतःच्या मुलीसाठी एक साधी चेन घेण्याची लायकी नाहीये तुमची. काल दुर्गा आली होती. ही चेन बघितल्यावर तिच्या डोळ्यातली भूक दिसली मला. मुंजीत लोकांसमोर तुमचं नागडेपण लपवण्याची एक केविलवाणी धडपड होती त्या नजरेत. ती मी ओळखली आणि मी दिली तिला ही चेन. आणि जर मला जवळीकच साधायची असेल ना, तर मी एखादा पुरुष शोधेन, तुम्ही नाही. काय रे, किती बोलते? ऐकलं तर कवळी पडेल. ए खरे जात आहेत माझे.